पूजेला दीप अमावस्येला असं करतात. आता हे मला नव्हते, आई करते. असं धागा असतो जो वडाला आपण 7 फेऱ्या मारतो ना, तो काय बोलतात आहे त्याला, उंडा उंडा गोंडा. त्या धाग्याला काय बोलतात तुमच्या हातात येतो? गुंडा. गुंडा, सुताचा गुंडा. सुताचा गुंडा. असं गुंडाळायचं. मला एवढं येत नाही, पण आई गुंडा अहो हे टाकून देत असं. व्हिडिओ आता बनवायला सुरुवात केली. आजचं ब्लॉगिंग 10:30 वाजता, 10:30 वाजले. आणखी पूजा नाही झाली. पूजा वगैरे झाल्याच्या नंतर मग नाश्ता वगैरे. असं गुंडाळायचं. मी आता पूर्ण गुंडाळून झालं, दाखलं एवढं छान दिसत नाही. यावर्षी आई येते. तुम्ही गेल्या वर्षी पण होतात ना आई तुम्ही? एक वर्ष होती. हा, गेल्या वर्षी नव्हते. गेल्या वर्षी मी केलेलं, पण एवढं काय आलं नव्हतं, ते सुटलेलं मध्येच. तरी पण मी केलेलं ते, म्हणजे ट्राय केलेलं. आता मला समजलं त्यांनी कुठून काय केलंय ते. छान वाटतंय. तुमच्याकडे करतात का? कमेंट्स करा आणि सांगा. दीप अमावस्येला करायचं आहे आणि आजपासून उद्यापासून श्रावण चालू होईल. झालं ठीक आहे. चला आता ते मांडणी करूया दिव्यांची. हे पण दिवे घासून वगैरे झाले, दिवे वगैरे भरले. सगळ्या दिव्यांची पूजा करायची आज. हे ना आई, आईच करतील आता पूजा. मांडून देते, आई पूजा करतील. अशी पूजा केली. सदाफुलीचं बरं होतं. कुठे सदाफुलीचं होतं ते तुझ्याकडे झाड. अशी दिव्यांची पूजा केली. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉगची सुरुवात होते आपल्या हॉलपासून. ऍक्च्युली मी व्हिडिओ मगाशीच काढला, पण सुरुवात केली नव्हती, तर आता काढते. तर आज आहे बुधवार आणि आज दीपपूजन आहे. तर मी दिव्यांची पूजा केली. तुम्ही बघितली कशी केली ते. असे करतात ते. मला येत नव्हतं, आई होते म्हणून आज आईला म्हटलं दाखवा तुम्ही, म्हणजे मी करते. बघितलं कसं केलं ते. नेक्स्ट टाइम मी बरोबर करेन, है ना. पूजा झाली. आता घेते नाश्ता करून. आता दुपारचे वाजले 11:30, 11:45 होत आले. नाही, 11 वाजले टाकतात. आता टाकते. नाश्ता नाही केलेला, असं झालं. बघताय बघा तेवढं. चला आणखीन लागेल काय? मला असं वाटते थोडस. नाश्ता घेते. नको, आता दिवा लावला तर पंखा लावा. आता तुम्ही उठा आणि पाया पडून घ्या. दाखवते बाहेर लावतो. 12 वाजले लसणाची पेस्ट खोबऱ्याचं वाटण करून ठेवतात आणि वरण भाताचा कुकर लावायचं. हा विषय आहे ना. काय मोठ्या उड्या अंगावर कोणाच्या जाऊन बसलं. ते सांभाळून बाबा. संध्याकाळच्या वाजले 6 वाजता. जेवणच बनवते होते सध्या. तर आता बनवते आंबोळ्या यशसाठी. यश आलाय तर काल एक झाली बनवून.
मला सगळं फुल झालेलं मेमरी ती डिलीट करत होते. दाखवते मी तुम्हाला. गरम झाला जास्त तवा. काढते आता हे काढते. बनवण्यासाठी तांबोळ्या काढते. लोकांना भूक लागली जेवण आज आराम चालला सगळ्यांचा. तांबोळ्या काढते. मटण आहे मोबाईल पकडलाय ना इथं आता त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम येतो मला. तिथलं तर आहे सगळ्या बाजूने. येस आता मटण बरोबर खायचं एवढं आहे आमची. करते मी मस्त होत आहे आता. जेवणात मटण आंबोळ्या दुपारी चपाती होती आणि लक्ष नाही दिलं ना गॅस फास्ट असते ना त्याच्यामुळे. फास्ट म्हणजे फास्ट असते मस्त होत आहे त्यामुळे आता छानपैकी काढते. फास्ट करण्याचा ब्लॉग काढला आहे. आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. आता आंबोळ्याचं पीठ कसं बनवलं तर जे आपण वड्याचं पीठ होतं त्याच्यातच जरासं गव्हाचं पीठ टाकलं हळद टाकलं मीठ तेव्हा नव्हतं टाकलेलं म्हणजे दुपारीच पीठ भिजवलं गरम पाणी टाकून भिजत ठेवून दिलं आणि आता काढायला घेतलंय. तर आता छानपैकी भुकल्या मस्त लागतं मस्त शेकून निघे छानपैकी सगळ्यांना मस्त होतील. आता खायला काढून ठेवते. आता दिनेश येईल. माझा ब्लॉग झाला असेल आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा. बाय टेक केअर काळजी घ्या. उद्या भेटूया. आज दिवसभर पाऊस पडत होता थंड मस्त वातावरण होतं. सगळ्यांनी एन्जॉय केला आजचा दिवस. बाय टेक केअर. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग. आंबोळ्या झाल्या किती झाले जास्त नको काढू. वाव पण आहे.